Hello students, 1.3 basket full of moonlight poems, margin questions and answers. So 10th standard English ची पोएम आहे आणि या पोएम मध्ये तुम्हाला पिंक कलर मध्ये जे लेफ्ट हँड साइड किंवा राइट हँड साइड प्रश्न दिसतात त्या प्रश्नांची उत्तरं आपण इथे लिहिणार आहोत कारण हे क्वेश्चन्स एग्जाम साठी फार महत्त्वाचे आहेत. So let's start to write this first question answer. What does the poet wish to get from the moon and why? म्हणजे कवीला चंद्राकडनं काय पाहिजे आणि का पाहिजे. आन्सर आहे, the poet wishes to get a basket full of moonlight from the moon as he wants to sow seeds of moonlight on the sides of the path that leads from the city to his village. ठीक आहे, तर इथे आपण बघतोय की चंद्राकडनं त्याला काय पाहिजे. तुम्हाला चंद्र आवडतो का? आणि जर तुम्हाला खरंच चंद्र आवडत असेल ना तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला चंद्र जास्त आवडतं का सूर्य जास्त आवडतो. माझं नाव आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, वाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस? म्हणजे जो रस्ता शहरातून गावाकडे तो डेंजरस काय? त्याचं उत्तर आहे, द रोड फ्रॉम द सिटी टू हिज विलेज इज डेंजरस बिकॉज इट इज डार्क अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. ऑल्सो नीदर बस नॉर कार राइड्स in that path. Third question, why does the poet want his father home early? कवीला असं का वाटतं की त्याच्या वडिलांनी घरी यावं लवकर? Answer, the poet wants his father home early so that he can hear fairy tales and stories from him. कारण त्याला त्याच्या वडिलांकडनं गोष्टी ऐकायच्यात. Next question, how do you spend your evening time with your family members? म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत तुमची संध्याकाळ कशी घालवता? Answer, I spend my evening time with my family members by playing various games and watching television together. थँक यू स्टुडंट. थोडेच क्वेश्चन होते पण याचे आन्सर्स पटापट लिहून घ्या. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.